पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याविरोधात आता देशभर संतापाची लाट पाहायला मिळते। देशासह महाराष्ट्रातील विविध भागात निदर्शनं करण्यात येत आहेत। संभाजीनगर, नाशिक, सोलापूरमध्ये सुद्धा आता निदर्शनं करण्यात येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमधली दृश्य पाहतो त्या ठिकाणी माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सुद्धा उपस्थित आहेत। या ठिकाणी आता निदर्शने करण्यात येत आहेत। देशभरात संतापाची लाट पाहायला मिळते। या हल्ल्याचा खरं तर जगभरातून सुद्धा निषेध करण्यात आला आहे। मात्र आता ही दृश्य आपण पाहिले छत्रपती संभाजीनगरमध्ये। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडलेत। सुमित, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कालच्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे, काय अपडेट? संभाजीनगरमध्ये पालघरमधील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या 27 भारतीय नागरिकांच्या या ठिकाणी ठाकरेगड आक्रमण झालेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे होऊ शकतो। ठाकरेगडाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी केली जाते। पाकिस्तानचा जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आहे। ठाकरेगडाचे नेते चंद्रकांत खैरे या ठिकाणी आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल पालघरमध्ये घडलेली पेलगामचा जो हत्या करण्यात आलेली आहे, हिंदू म्हणून त्यांना मारण्यात आलं, म्हणजे याचा अर्थ असं की आता जी अमरनाथ यात्रा सुरू होते ती होऊ नये म्हणून हा पण एक डाव आहे। परंतु ह्या आतंकवाद्यांनी त्याच्यामध्ये हिंदू म्हणून मारण्यात आलं। मग मी जे स्वतःला हिंदू म्हणणारे आहेत, प्रधानमंत्री आणि अमित शहा काय करतात ते? त्यांनी हिंमत दाखवावी, या सगळ्यांचा खात्मा करावा त्यांचा। तर हे मग आम्ही तुम्हाला मानून येते नाही मानत नाही। या घटनेला तुम्ही कोणाला जिम्मेदार मानता? या जबाबदार से केंद्र सरकार आहे, मान्य पंतप्रधान आहे आणि गृहमंत्री आहे, यांचे फेल्युअर आहे। यांची गुप्त यंत्रणा काय करत होती हे कार्यक्षमतेमध्ये कमी पडलेले आहे। याच्यामुळे जो हिंदू बांधव या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे याला सर्वस्व जबाबदार हे लोक आहे। कारण की हिंदू या भारतामध्ये सुरक्षित नाही आहे, या हिंदुस्थानात सुरक्षित नाही आहे। तर या लोकांनी राजीनामा दिला पाहिजे। याने अनेक गोष्टी त्या ठिकाणी केल्या, त्या कलम काढल्या, 353 कलम काढले, ह्या काढल्या, ते काय केलं? तुमच्या सगळ्या सत्ता हातात असताना, सगळ्या गोष्टी हातात असताना त्या ठिकाणी असलेले सैनिक, तुम्ही लावलेली असलेली यंत्रणा ही काय करत होती याचा सर्वस्व जबाबदार तुम्ही आहात। त्याच्यामुळे तुमच्यावर या ठिकाणी कारवाई व्हायला पाहिजे। या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। हा आमच्या जनतेचा नाही, हा हिंदू बांधवांचा सर्वांचा आक्रोश आहे। अशा प्रकारे ठाकरेगडाच्या वतीने केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी होत आहे। करण नक्कीच सुमित, खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर हे दृश्य पाहतोय छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोलापूर या सर्वच ठिकाणी आता आंदोलन करण्यात येत आहे। देशभरात संतापाची लाट पाहायला मिळते। महाराष्ट्रातील विविध भागात सुद्धा निदर्शनं सुरू आहेत। काश्मीरमध्ये जो प्रकार घडला या हल्ल्याविरोधात आता निषेध व्यक्त करण्यात येतोय। दहशतवादी हल्ल्याविरोधात देशभरात संतापाची लाट पाहायला मिळाली। तब्बल 30 पर्यटकांचा यामध्ये मृत्यू झालाय, 15पेक्षा अधिक पर्यटक जखमी झाले।